अशीच करतेस ना तू, अशीच मुद्रा काहीतरी. काय कुठली मुद्रा? अग्नी नाही, सूर्यमुद्रा. सूर्यमुद्रा. कळलं मला तुझ्या मनातलं सगळं. हेच वरदान आहे ना तुला. तुला दुसऱ्यांच्या मनातलं कळतं. तसं मला कळलं तुझ्या मनात काय चाललंय. घाबरल्यात त्रिनयनेच्या पोरी. भीती वाटतेय त्यांना. कशाला हे खेळ खेळत बसायचे. या विरोचकाला शरण या. हार माना माझ्या समोर. सगळं मनासारखं होऊ दे म्हणून भीक मागताय त्या त्रिनयनेला. असली कसली का देवी तुमची? भक्तांना भीक मागायला लावते. हं? एवढं सगळं करून हाती काय आलं? काहीच नाही. तुम्हाला वरदान आहे. काय साध्य झालं? काहीही नाही. काही साध्य झालं नाही आणि ह्याच्या पुढेही काही साध्य होणार नाही. अशीच बघत राहतो. कोणी काही वाकडं करू शकत नाही माझं. तुमची त्रिनयना येऊ दे, नाहीतर आणखी कोणी येऊ दे, काहीच फरक पडत नाही. या कलियुगात हा विरोचकच जिंकणार. सगळ्यांना हरवणार, सगळ्यांना खाली मान घालायला लावणार, झुकवणार तो सगळ्यांना. तीच भीती, तेच टेन्शन. कंटाळा आला असेल ना? एक नवीन अपडेट देते तुला. कलियुगातलं विरोचक आणि त्रिनयनेचं युद्ध एक नवीन वळण घेणार. तुमच्या पराभवाचा पाया आज रचला जाणार. हे युद्ध नवीन वळण घेणार हे माहितीये मला. पण ह्या युद्धात आमचा नाही, विरोचकाचा पराभव होणार. आणि त्यासाठी तुला तुझ्याकडे जो नाहीये ना, तो संयम ठेवावा लागेल. कळेलच थोड्या वेळात. आई, कलियुगातल्या ह्या यज्ञाला प्रारंभ कर. या यज्ञामुळेच त्या विरोचकाच्या शक्तीवर बंधनं घालता येतील. काही काळासाठी का होईना त्याची शक्ती क्षीण होईल. प्रारंभ कर आई. बुवा, पण बुवा मला संकेत आला होता. आई, आता या क्षणी या यज्ञापेक्षा महत्वाचं काहीच नाही. तुझं चित्त स्थिर ठेव आणि यज्ञाला प्रारंभ कर.
आई 119 आहुत्या द्यायच्या. आहुती द्यायला आरंभ कर. आई ह्या प्रसंगी विचलित होऊन चालणार नाही. तुझं चित्त स्थिर ठेव, मन एकाग्र कर. हा यज्ञ व्यवस्थित पार पडला नाही तर पुढचा अनर्थ टाळता येणार नाही. आई अजूनही मनात त्या नागाबद्दलच विचार येत आहे. बुवा मला संकेतात दिसलं होतं. तुला दिसणारा संकेत खरा होतो आई. देवी आईचा संकेत असतो. पण आता या क्षणी या यज्ञापेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाही. देवी आईने जी नियती लिहिली आहे ती घडून राहणारच. तो तू किंवा मी कुणीही टाळू शकत नाही. चित्त एकाग्र कर. आता काय करू? हा यज्ञ कसा थांबवू? नेत्रासमोर जाऊन चालायचं नाही. पण आता काही करू शकले नाही तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. नेमकं काय करू? कसं थांबवू हे सगळं?
संपला. खेळ संपला.
मी आहे काकू. तनु घाबरवलंस ना. अगं काकू मीच घाबरलोय. मी का घाबरवू तुला? आणि तू 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 का आलास खाली? मी तुला म्हटलं होतं ना तुला भूक लागली, मी तुला आणून देते म्हणून. तू खाली का आला? रूमच्या बाहेर का आलास तनु? काकू खूप भूक लागली आहे ग. प्लीज समजून घे ना, परिस्थिती समजून घे. हो हो सॉरी. काय झालं, तुम्ही किंचाळलात का दोघं? ऍक्च्युली मला वाटलं रुपाली वहिनी आहे, पण बघितलं तर तनू आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना बेडरूम मधून बाहेर पडू नका, मग खाली का आलात? तनूला भूक लागली होती म्हणून त्याला जेवण द्यायला आले होते. पण मग मला फोन करायचा ना, मी आणून दिलं असतं. तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर पडायचं नाही. बरं फाल्गुनी कुठे? ती तिच्या रूम मध्ये आहे, तिचं जेवण झालंय. तुम्ही तिघही एकाच खोलीत थांबा आणि काही लागलं तर मला सांगायचं, कळलंय? इंद्राणी मॅडम, मगाशी जे काही घडलं ते काय होतं? रुपाली वहिनी असं का करत होती? आणि आणि तिच्या पाठीवर दिसलं ते 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 काय होतं? हे सगळं मलाही माहित नाही, पण एवढं मात्र नक्की की विरोचकाला कसला तरी त्रास होत होता आणि हे सगळं पहिल्यांदा घडलंय. पण ना ती नॉर्मल सुद्धा झाली ना नंतर? आता ह्यापुढे सगळं काही नीट होणार आहे असा विचार करून चालूया. जा आता तुम्ही, मी जेवण घेऊन येते. डॅड आणि नेत्रा कधीपर्यंत येणार आहेत? येतील थोड्या वेळात. चल का भाऊ.